स्टार्ट. आरोपींच्या विरुद्ध भारतीय दंड संहिताचे कलम 325, 323, 504, 506 सह 34 खाली प्रकरण चालविण्यात आले. पॅरा. सदर प्रकरणात या न्यायालयाने निशाणी क्रमांक 25 खाली भारतीय दंड संहिताचे कलम 325, 323, 504, 506 सह 34 खाली शिक्षापात्र अपराधासाठी दोषारोपाची मांडणी केली आणि आरोपींना दोषारोप समजावून सांगितला. आरोपींनी गुन्हा नाकबूल केला म्हणून खटला पुढे चालविण्यात आला. पॅरा. खटला चालू असताना आरोपींनी फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 265 ब खाली अर्ज दाखल करून त्यासोबत त्यांचे शपथपत्र दाखल केले. सदरील अर्ज हा त्यांनी स्वइच्छेने शिक्षेची पूर्ण जाणीव असताना दाखल केलेला आहे. त्यामुळे सदरील अर्जावर विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे म्हणणे ऐकले. सदरील प्रकरणात फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये समझोता झाला व तसा अहवाल निशाणी क्रमांक 53 अभिलेखावर दाखल करण्यात आलेला आहे. पॅरा. सदरील प्रकरण हे समझोता व्याख्येत बसते किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे मी सदरील प्रकरणात आरोपी यांच्याविरुद्ध लावलेल्या कलमांचा व त्या कलमासाठी कायद्यानुसार असलेली शिक्षा यांचे अवलोकन केले असता भारतीय दंड संहिताचे कलम 325, 323, 504, 506 सह 34 ला 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा नाही. सदरील गुन्ह्याकरिता शिक्षा 7 वर्षाच्या आत दिसून येते. तसेच सदरील गुन्हा हा देशाचा सामाजिक, आर्थिक, महिलांच्या तसेच 14 वर्षाच्या खालील बालकाच्या विरुद्ध दिसून येत नाही. त्यामुळे सदरील प्रकरण हे परस्पर समझोत्यासाठी योग्य असल्याचे दिसून येते. पॅरा. अभिलेखावर आलेल्या पुराव्याचे अवलोकन केले. सदरील प्रकरण निकाली काढण्यासाठी मी पुन्हा आरोपींना गुन्हा कबूल करण्यास तयार आहे म्हणून पडताळणी केली असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. त्यामुळे मी आरोपींचे व त्यांच्या वकिलांचे शिक्षेबाबत म्हणणे ऐकून घेतले. त्यांना विनंती केली की ते घरातील कर्ते व्यक्ती असून त्यांच्यावर दया दाखवून त्यांना कमीत कमी शिक्षा देण्यात यावी. सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री रहाणे यांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. पॅरा. सदरील प्रकरणाचे अवलोकन केले असता सदरील गुन्हा हा सन 2001 ला नोंदणी झालेला आहे. आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केलेला आहे. आरोपी हे त्यांच्या घरातील कर्ते आहेत. तसेच फिर्यादी याने असे सांगितले की आरोपी हे त्याचे गावातील रहिवासी असून आरोपी क्रमांक 1 त्याचा मामा आहे. त्यामुळे त्यांना कारागृहात शिक्षेकरिता पाठविले तर त्याच्यामधील संबंध वाईट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथम खबर देणाऱ्याने आरोपींना समज देऊन सोडण्याची विनंती केली आहे. पॅरा. मी परिवीक्षा अधिनियमाचे कलम 4 चे अवलोकन केले असता आरोपी हे परिवीक्षा अधिनियमाचा फायदा मिळण्यास पात्र दिसून येत आहे. त्यांना यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात शिक्षा झालेली दिसून येत नाही. तसेच सदरील गुन्हा हा आजीवन कारावास किंवा मृत्यूदंडाचा नाही. परिवीक्षा अधिनियमाचे कलम 4 खाली मुक्त करण्यात आलेले अपराधी हे कलम 12 नुसार सदरील गुन्ह्यासाठी कोठेही अपात्र ठरत नाही. पॅरा. सदरील प्रकरणात आरोपीचे वकील श्री
बावनकर यांनी सदरील प्रकरण हे समझोत्याद्वारे मिटविण्यासाठी प्रयत्न करून प्रकरण मिटविलेले आहे. बऱ्याच प्रकरणात साक्षीदारांना फितूर घोषित करून मिटवून टाकण्यात येतात, परंतु ते योग्य वाटत नाही. त्यापैकी सदरील समझोत्याचा मार्ग हा कायदेशीर असून हा योग्य आहे. आरोपींनी त्याचा गुन्हा प्रामाणिकपणे कबूल केलेला आहे, त्यामुळे न्यायालयाचा मूल्यवान वेळ वाचलेला आहे. पॅरा. आरोपी त्यांच्या घरातील कर्ते व्यक्ती दिसून येत आहे, तसेच आरोपी आणि फिर्यादी यांच्यातील संबंध सुधारलेले आहे. वरील सर्व बाबी पाहता व परिवीक्षा अधिनियमाचा उद्देश पाहता आरोपी हे परिवीक्षा अधिनियमाचा फायदा मिळण्यास पात्र आहेत, म्हणून मी पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे. पॅरा. सदरील प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 265 ई नुसार न्यायनिर्णय घोषित करण्यात आले आहे. आरोपींना भारतीय दंड संहिताचे कलम 325, 323, 504, 506 सह 34 खाली दोषी धरून त्यांना शिक्षेऐवजी परिवीक्षा अधिनियमाचे कलम 4 नुसार 1 वर्ष चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर त्यांना ₹50,000 प्रत्येकी वैयक्तिक बंधपत्रावर फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 265 ब नुसार मुक्त करण्यात येत आहे. पॅरा. आरोपी हे परिवीक्षा अधिकारी यांच्या देखरेखीखाली राहतील, तर न्यायालयाच्या निदर्शनास आरोपींनी चांगल्या वर्तणुकीच्या अटीचा भंग केल्याचे आढळून आल्यास आरोपींना शिक्षेबाबत सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहावे. आरोपी 1 वर्षाची चांगल्या वर्तणुकीची अट पूर्ण केल्यानंतर जप्त मुद्देमाल एक लोखंडी चापट अर्धगोलाकार विळा आव्हान कालावधीनंतर नष्ट करण्यात यावा. सदरील न्यायनिर्णयाची प्रत परिवीक्षा अधिकारी यांना त्यांच्या माहितीस्तव व आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात यावी. परिवीक्षा अधिनियमाचे कलम 12 नुसार सदरील शिक्षेमुळे कुठेही अपात्रतेचा ठपका आरोपी यांचेवर राहणार नाही. सदरील प्रकरणात कलम 265 ब खाली सादर केलेल्या अर्जामध्ये आरोपींनी केलेल्या निवेदनाचा किंवा वस्तुस्थितीचा या प्रकरणाच्या प्रयोजनाशिवाय इतर कोणत्याही प्रयोजनार्थ वापर करता येणार नाही. स्टॉप.